अर्जुन अंजलीला समजवायला तिच्या मागे जायला लागला, किंवा असं म्हणूया की त्याला काहीतरी वाईट वाटत होतं म्हणून तो तिला समजवायला मागे जाऊ लागला. अर्जुनला त्या क्षणी खूप अपराधी वाटत होतं, पण त्याच वेळी त्याला कुठून तरी एक दुःखद आवाज ऐकू आला, अर्जुन. अर्जुन मागे वळून पाहतो तर रितिका पोट धरून खाली बसलेली असते आणि तिच्या डोळ्यात अश्रू असतात. अर्जुन घाबरून तिच्याकडे धावतो आणि घाईघाईने विचारतो, काय झालंय, तू ठीक आहेस ना? माहीत नाही, अचानक माझ्या पोटात खूप दुखायला लागलं, रितिकानं दुःखद आवाजात सांगितलं. खरं तर ती सगळं नाटक करत होती, फक्त इतकंच की अर्जुन अंजलीच्या मागे जाऊ नये. तिचं मन खूप खुश झालं होतं. तिला वाटत होतं की ती जिंकली. तिला आतून नाचावंसं, गाणं गावंसं वाटत होतं, पण अर्जुनसमोर तिला एक आजारी व्यक्तीचा अभिनय करायला लागत होता. ठीक आहे, चल आपण हॉस्पिटलला जाऊ, असं म्हणत अर्जुन तिला घेऊन जायला लागतो. मी तुला एकदा डॉक्टरकडे नेतो, चेकअप करून घेऊया, अर्जुन घाबरत म्हणाला. त्याला भीती वाटत होती, काही रितिकाच्या पोटात त्याच्या बाळाला काही झालं तर. नाही नाही, मी ठीक आहे, मला काही झालेलं नाहीये, फक्त थोडंसं दुखतंय, थोड्या वेळात बरं होईल, रितिकानं घाईघाईनं उत्तर दिलं. लीला हॉटेलच्या बाहेर अंजली एकटीच बाहेर पडली होती आणि विचारात गुंतून चालत होती. मी अर्जुनला लहानपणापासून प्रेम करते. माझा हेतू कधीच असा नव्हता की सगाई झाली म्हणून त्याच्यावर प्रेम करावं. मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलं होतं. पण असं का होतं की जेव्हा तुम्ही कोणावर खरं प्रेम करता तेव्हा तोच व्यक्ती तुमचं मन तोडतो, फसवतो. या विचारांनी तिच्या डोळ्यात अश्रू आले. गालावरून हळूहळू अश्रू खाली वाहू लागले. फ्लॅशबॅक. काही दिवसांपूर्वीची गोष्ट. अर्जुनचे आई वडील दोघंही अंजलीला त्यांच्या घरी जेवायला बोलावतात. अर्जुन स्वतः कार घेऊन अंजलीला घरी न्यायला येतो. अंजली जेव्हा तयार होऊन खाली आली तेव्हा अर्जुन अंजलीकडे एकटक लावून पाहत होता. तो अंजलीला म्हणाला, खूपच सुंदर दिसत आहेस, अगदी प्रिटी. अर्जुन प्रेमानं म्हणाला. थँक्यू, अंजलीनं लाजून उत्तर दिलं. दोघंही मग कारकडे चालायला लागले. कारजवळ पोहोचण्याआधी अर्जुननं अंजलीचा हात हळूच प्रेमानं पकडला आणि तिला कारकडे घेऊन गेला. थोड्याच वेळात कार एका सुंदरशा घरासमोर जाऊन थांबली. ते घर पाहायला खूपच आकर्षक आणि आलिशान वाटत होतं. अर्जुननं कार घराच्या गेटमधनं आत नेली. दोघंही मग कारमधून उतरले आणि घराकडे चालू लागले. रात्र झाल्यामुळं संपूर्ण घरात आणि परिसरात रंगबिरंगी दिव्यांची सजावट केलेली होती. एक अत्यंत सुंदर आणि उत्सवी वातावरण तयार झालं होतं. जेव्हा अंजली घरात प्रवेश करते तेव्हा मिस्टर सिंघानिया आणि मिसेस सिंघानिया दोघंही तिला मोठ्या प्रेमानं स्वागत करतात. मग सगळे जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसले. जेवताना सगळे एकमेकांची विचारपूस करू लागले. वातावरण खूपच प्रसन्न होतं. काही वेळानं मिसेस सिंघानियांनी बोलावलं. बेटा, आम्ही विचार करत होतो की लग्नाची तारीख काढून घ्यावी. हे ऐकताच अर्जुन, जो त्या क्षणी सूप पीत होता, तो अचानक जोरात खोकला. काय झालं अर्जुन, तू ठीक आहेस ना? अंजलीनं काळजीपूर्वक त्याच्या पाठीवर हात फिरवत विचारलं. हो हो, मी ठीक आहे, गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं झालं फक्त, अर्जुन थोडा अडखळत बोलला. ठीक आहे, हे पाणी घे, पिऊन टाक, अंजलीनं पाणी देताना म्हटलं. अर्जुननं पाणी घेतलं आणि प्यायलं. अंजलीचं अर्जुनसाठी असलेलं प्रेम पाहून मिसेस सिंघानियांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. मग मिस्टर सिंघानिया बोलले. बेटा, आपण उद्याच आपल्या पंडितजींना बोलावून लग्नाची तारीख काढून घेऊ. नाही पप्पा, अजून नाही, अर्जुननं पटकन त्यांना थांबवत म्हटलं. का, काय प्रॉब्लेम आहे? सगाई होऊन एवढे वर्ष झालेत, आता तर लग्नाचाही वेळ निघून जातोय, मिस्टर सिंघानियांनी जेवताना एका घासासोबत म्हटलं. ते पप्पा, अंजलीचं शेवटचं सेमिस्टर सुरू आहे आत्ता, त्यामुळं पुढच्या वर्षी लग्न करूया ना, अर्जुननं शांतपणे समजावलं. अर्जुन म्हणाला. हो पप्पा, आता नाही, आमचं शेवटचे परीक्षा आहेत आणि कॉलेज संपताच आम्ही लग्न करू, अंजलीनं लाजून हलक्या आवाजात होकार दिला.
ठीक आहे, जसं तुम्हा दोघांना योग्य वाटेल, मिसेस सिंघानिया यांनी हसत उत्तर दिलं. फ्लॅशबॅक समाप्त. आता अंजलीला कळत होतं की त्या दिवशी अर्जुन अचानक खोकला का होता. कारण त्याच्या मनात तिच्यासाठी प्रेम नव्हतंच. त्याचं प्रेम तिची सावत्र बहीण रितिकानं हिरावून घेतलं होतं आणि तिची सावत्र आईही हेच इच्छित होती की अर्जुननं अंजलीला सोडून द्यावं. अंजलीला आता असं वाटत होतं की तिचं संपूर्ण आयुष्यच एक मोठा विनोद बनून राहिलं आहे. हे सगळं एक मेलोड्रामा वाटू लागलं होतं. ती स्वतःशीच विचार करत होती, अर्जुन आता माझा नाही राहिला, तो रितिकाचा झाला आहे. नशिबानं तिच्या आयुष्याला असा झटका दिला होता की तिला सत्याचं भान यावं. तिच्या काळजाला वेदनेची धग लागली होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. अंजलीनं कॉल उचलत विचारलं, हॅलो. पलीकडून काहीतरी ऐकून तिचा चेहरा एकदम फाटक्या कागदासारखा पांढरट झाला. तिचा आत्मा थरथरायला लागला होता. ती पुरती अस्वस्थ झाली होती. तिचे पाय थरथरत होते, चालताही येईना. ती घाईघाईनं रस्त्याच्या कडेला आली. एक टॅक्सी थांबवली आणि जोरात ओरडली, सिटी हॉस्पिटल, लवकर चला. थोड्याच वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि अंजली घाईघाईनं हॉस्पिटलच्या जिन्यावर चढू लागली. जिना चढताना तिचे पाय थरथरत होते, पण ती थांबण्याचं नाव घेत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एकच भावना होती, भीती आणि काळजीची. तिला माहीत नव्हतं की कोणीतरी तिच्या मागोमाग तिच्यावर लक्ष ठेवून होतं. एक काळ्या रंगाची रॉयस कार हॉस्पिटलच्या बाहेर उभी होती. त्या गाडीत बसलेला एक व्यक्ती अंजलीला हडबडीत जिन्यावर जाताना पाहतो आणि पटकन मोबाईलवर एक नंबर डायल करतो. फोन उचलताच तो म्हणतो, सर, तुम्ही ज्यांना फॉलो करायला सांगितलं होतं ती मुलगी, कदाचित तिला काहीतरी झालंय. दरम्यान अंजली वर पोहोचते. ती घाईनं रिसेप्शनजवळ उभे असलेल्या एका नर्सला विचारते, माझा भाऊ कुठे आहे? नर्स सौम्य आवाजात सांगते, मॅडम, त्यांचं ऑपरेशन सुरू आहे. ते सध्या ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अंजलीनं ओठाला जिभेनं ओलावलं. जिना भरभर चढल्यामुळं तिचा घसा कोरडा पडलेला होता. ती थोडी धापा टाकत विचारते, त्यांचा वॉर्ड कुठे आहे? उजवीकडे सरळ जा, तिथेच वॉर्ड आहे, नर्सने मार्ग दाखवत सांगितलं. तिचं आहे, असं म्हणत नर्स निघून गेली. अंजलीनं घाबरलेला श्वास घेतला आणि थरथरते पाय त्या वॉर्डकडे वळवले. जेव्हा ती वॉर्डपाशी पोहोचली तेव्हा तिला ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच लाईट चालू दिसलं. याचा अर्थ ऑपरेशन अजूनही सुरू होतं. ती आतून पूर्णपणे हादरलेली होती. तिच्या मनात एकामागून एक भीषण विचार येऊ लागले. काहीतरी वाईट झालंय का? माझा भाऊ सुरक्षित आहे का? हॉस्पिटलच्या बाहेर सिटी हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक काळ्या रंगाच्या रॉयल्स रॉयच कारमध्ये बसलेला एक माणूस, जो फॉर्मल कपड्यात सावध नजरेनं सगळं निरीक्षण करत होता. त्यानं पुन्हा फोन उचलला. नंबर डायल करून त्यानं थोड्या दबक्या आवाजात बोललं, हॅलो सर, जिचा तुम्ही मला पाठलाग करायला सांगितलं होतं ती बाई इथं हॉस्पिटलमध्ये आली आहे. वाटतंय तिचं कोणीतरी फॅमिली मेंबरला काहीतरी झालं आहे. फोनच्या पलीकडून एक अगदी थंड, खोल आणि किंचित नशेच्या सुरात आवाज आला, जो ऐकताना सुद्धा अंगावर काटा आला असता. तो म्हणाला, हा आवाज कोणाचाही नसून स्वतः करण कश्यपचा होता. एक धूर्त, श्रीमंत आणि धोकादायक व्यक्ती. जरी फोन करणारा माणूस फक्त ड्रायव्हर होता तरी तो आतून हादरला होता. कारण जेव्हा स्वतः कश्यप कुणाबद्दल रुची दाखवतो तेव्हा गोष्ट केवळ साधी पाठलागाची राहत नाही, ती एक डेंजरस मिशन बनते. अंजलीचा पाठलाग कर, हे जेव्हा करणनं सांगितलं होतं तेव्हा त्या ड्रायव्हरला असं वाटलं होतं की तो खूप नशीबवान आहे. कारण करण, जो स्त्रियांपासून कायम लांब राहायचा, त्याच्या सावलीलाही स्पर्श करू नये असं मानायचा, तो आज एका साध्या मुलीच्या मागे वेड्यासारखा धावत होता. ठीक आहे, जा आणि बघून ये की काय अडचण आहे, करणने शांतपणे थेट आवाजात सांगितलं. जी करण सर, असं म्हणत ड्रायव्हर निघून गेला. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं. अंजली घाईघाईनं आत जाण्यास लागली. पण एका डॉक्टरनं तिला अडवत म्हणाला, एक मिनिट मॅडम, ऐका, ते आता धोक्याबाहेर आहेत,
पण अजून त्यांच्या जवळ जाऊ नका. का? काय झालं आहे माझ्या भावाला? मी का नाही जाऊ शकत त्याच्याकडे? अंजली जवळपास रडत रडतच बोलली. तिच्या आवाजात असहाय्यतेचा सूर स्पष्ट जाणवत होता. पेशंट आता स्थिर अवस्थेत आहे. तो आता धोक्याबाहेर आहे, पण आम्ही त्याला झोपेचं इंजेक्शन दिलं आहे. काही वेळात त्याला शुद्धीवर आणलं जाईल, डॉक्टरनं समजावलं. म्हणजे माझा भाऊ आता बरा आहे ना? अंजली हे ऐकताच शांत झाल्यासारखी झाली, पण लगेचच तिच्या डोळ्यातलं दडपण अश्रूंमधून ओघळून आलं. ती तिथेच उभी राहून रडू लागली. थोड्या वेळानं अंजली रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये गेली. तिनं पाहिलं की तिच्या भावाला, राहुलला शुद्ध आली होती. अंजली हलकेच जाऊन त्याच्या शेजारी बसली आणि हळू आवाजात म्हणाली, राहुल, राहुल, तुला कसं वाटतंय? तू ठीक आहेस ना? मी डॉक्टरला बोलवू का? हो दीदी, मी ठीक आहे, राहुल वेदनेनं कण्हत बोलला. तुला काळजी करायची काहीच गरज नाही. राहुलचं बोलणं ऐकून अंजलीच्या डोळ्यात अश्रू तरळले, कारण राहुलचा चेहरा फिक्कट झाला होता आणि त्याच्या डोळ्यांच्या खाली काळसर वळ्या स्पष्ट दिसत होत्या. त्यामुळे तो खूप थकलेला आणि अशक्त दिसत होता. अंजली विचार करत बसली होती. तिच्या डोळ्यांसमोर राहुलचं बालपण उभं राहिलं. ती आठवत होती की शाळेच्या वेळी राहुलनं एका स्पर्धेत भाग घेतला होता. त्या शर्यतीत तो धावत होता आणि अचानक पडलाच. शुद्ध हरपली होती. त्यावेळी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं आणि तिथं डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या हृदयात छेद आहे. ते ऐकताच अंजलीचे वडील साफ म्हणाले होते, मी राहुलचे उपचार करणार नाही. पण जेव्हा तिचं लग्न सिंघानिया कुटुंबियांशी ठरलं, तेव्हा तिच्या वडिलांनी भीतीपोटी काहीच विरोध केला नाही आणि राहुलच्या उपचाराला संमती दिली. अंजली विचारात गढून गेलेली असताना राहुलनं थोडी हिंमत एकवटली. त्यानं आपले ओठ जिभेने ओलसर करत हळू आवाजात म्हणाला, दीदी, मी खरंच ठीक आहे. तुला इतकी काळजी करायची गरज नाही. राहुल, अंजलीचा चेहरा अगदी कुंकवाप्रमाणे लालबुंद झाला होता. ती काहीतरी बोलणार इतक्यात वॉर्डचं दार उघडलं. अंजली आणि राहुल दोघांनी तिकडे पाहिलं तर एक डॉक्टरांचा गट आत आला. त्यांना पाहून अंजली एका क्षणासाठी घाबरली, कारण त्यांची संख्या खूपच जास्त होती. पण त्यातल्या एका व्यक्तीला अंजलीनं ओळखलं. तो होता हॉस्पिटलचा चीफ इन्चार्ज. अंजलीनं पूर्वी त्याला एकदा आर्मी कॅम्पमध्ये पाहिलं होतं, म्हणून ती खात्रीनं ओळखू शकली. ते पुढे आले आणि शांतपणे म्हणाले, मॅडम, आम्ही राहुलचा वॉर्ड बदलण्यासाठी आलो आहोत. ही आमच्या टीमची ड्युटी आहे. आम्ही मिस्टर राहुल यांना वॉर्ड बदलण्यासाठी आलो आहोत, चीफ इन्चार्जनं आदरपूर्वक मान झुकवत सांगितलं. अंजली एका क्षणासाठी हादरली. तिला असं वाटलं की अर्जुनसोबत झालेल्या ब्रेकअपबद्दल आता कुटुंबाला समजलं असावं आणि त्यामुळेच राहुलला या वॉर्डमधून हलवून कुठल्या तरी लहान असुविधायुक्त वॉर्डमध्ये ठेवणार आहेत, कारण तिच्या वडिलांना मिस्टर गुजराल कधीच राहुलचं अस्तित्व मान्य नव्हतं. त्यांना केवळ रितिका आणि तिची धाकटी बहीणच आपली खरी मुलं वाटत होती. जेव्हा डॉक्टरांनी राहुलच्या आजाराबद्दल सांगितलं, तेव्हा मिस्टर गुजराल थेट म्हणाले होते, या नाईलाज आजारावर जर काही इलाजच नाही, तर मग पैसे वाया कशाला घालवायचे? आता अंजलीच्या मनात भीती बसली होती. अर्जुनसोबतचं नातं संपलं आहे आणि त्यामुळे कदाचित तिचा भाऊही वाचणार नाही, कारण अर्जुनच्या कुटुंबाशी संबंध असल्यानंच तिच्या वडिलांनी त्यांच्या हट्टीपणावरून माघार घेतली होती आणि राहुलच्या उपचारासाठी तयार झाले होते. आता अंजलीचं अर्जुनसोबतचं नातं तुटूनच गेलं होतं. जेव्हा मिस्टर गुजरालला थांबवण्यास कोण शिल्लक राहिलं होतं? पण अचानक चीफ इन्चार्जनं एका कर्मचाऱ्याकडे पाहून शांतपणे इशारा करत म्हटलं, मिस्टर राहुल यांना इथे खूप त्रास होत असेल. आम्ही त्यांना ताबडतोब VIP वॉर्डमध्ये हलवत आहोत. ही जागासुद्धा फारशी स्वच्छ नाही आहे. लवकर करा. त्यानं थेट आदेश दिला. लवकरच राहुलला VIP वॉर्डमध्ये लवकर हलवा. हे ऐकून तो कर्मचारी तात्काळ राहुलला घेऊन जाऊ लागला. अंजली, जी काही वेगळाच विचार करत होती, त्याच्या अगदी उलटच झालं. तिच्या डोळ्यांमध्ये आश्चर्य, संदेह आणि गोंधळ सगळं एकत्र होतं. ती काही क्षण डॉक्टर आणि चीफ इन्चार्जकडे नुसती बघतच राहिली.
डोळे विस्फारून एकटक, जणू पापण्या हलवणंही ती विसरून गेली होती. राहुलही अवाक झाला होता. जेव्हा त्याला VIP वॉर्डमध्ये नेलं गेलं तेव्हा त्यानं अंजलीचा हात हलवून हळू आवाजात म्हटलं, दीदी, हे सगळं काय चाललंय? अंजलीनं पटकन डोळे मिचकावले आणि गोंधळलेल्या स्वरात उत्तर दिलं, मलाही काही समजत नाहीये राहुल. VIP वॉर्ड पाहून अंजली आणि राहुल अक्षरशः थक्कच झाले होते. त्यांनी चारही बाजूला नजर फिरवली. तो वॉर्ड होता हे कोणाच्याही लक्षात येणं कठीण होतं. एखाद्या आलिशान घरासारखा तो रूम होता. त्यात एक लिव्हिंग रूम, एक सुबक स्वयंपाकघर, एक आधुनिक बाथरूम आणि समोर सुंदर सजवलेलं मखमली कुशीतला सोफा सेट होता. संपूर्ण खोलीमध्ये एक मोहक गोडसर परफ्यूमचा सुगंध दरवळत होता, ज्यामुळे राहुल आणि अंजलीला एक अद्वितीय सुखद अनुभव येत होता. तेवढ्यात चीफ इन्चार्ज थोडं हसत हसत पण संकोचानं म्हणाले, मिस्टर राहुल, तुम्हाला जर काही आवडलं नसेल तर कृपया आत्ताच सांगा. आम्ही हवं असल्यास याला आणखीन चांगलं बनवू शकतो. अंजली आणि राहुल दोघंही एकाच वेळी म्हणाले, खूप छान आहे. म्हणजे तुम्ही या रूमवर समाधानी आहात, बरोबर? चीफ इन्चार्जनं पुन्हा विचारलं, अजूनही थोडं हिचकचत. हो, अंजली हसत उत्तरली. ते ऐकून चीफनं कपाळावरचा घाम पुसला आणि आजूबाजूच्या सर्व डॉक्टर नर्सला निघण्यास सांगितलं. मग अंजली आणि राहुलकडे पाहत म्हणाले, जर काहीही त्रास झाला किंवा कोणतीही अडचण आली, फक्त या टेलिफोनवर कॉल करा. त्याच्या आवाजात आदर, काळजी आणि एक प्रकारचा अस्वस्थपणा पण प्रामाणिक समर्पण होतं. ताई, हे जिजाजींनी केलंय का? खूपच छान केलंय त्यांनी, राहुल उत्साहाने म्हणाला. पण त्याला कुठे माहीत होतं की अंजलीनं अर्जुनसोबतचं सगळं नातं संपवून टाकलं होतं. तिची सगाईही आता तुटली होती. त्यामुळं हे सगळं अर्जुनचं काम असणं शक्यच नव्हतं आणि तिचे वडील, त्यांच्याकडून तर अशी कोणतीही मदत मिळणं अशक्य होतं, कारण त्यांनी तर खूप पूर्वीपासूनच राहुलच्या उपचाराला विरोध केला होता. म्हणून अर्जुनचं हे काम असणं शक्य नव्हतं हे अंजलीला नक्कीच कळत होतं आणि तिच्या वडिलांकडून तर कुठलीही अपेक्षा नव्हतीच. त्या वॉर्डचा खर्च देखील खूप मोठा होता, इतका की तिच्या कुटुंबात कोणीलाही तो परवडू शकत नव्हता. अंजलीच्या मनात एकच प्रश्न खोलवर रुंजी घालत होता, कोण आहे तो, जो माझ्यावर इतकी मेहरबानी करत आहे? कोण आहे तो महान माणूस, जो इतका दयाळू आहे? सध्या अंजली हे सगळा विचार करत होती. तेवढ्यात दरवाजावर कुणीतरी टकटक केलं. अंजलीनं जाऊन दरवाजा उघडला तर समोर एक नर्स उभी होती. अंजलीनं हलकंसं हसून विचारलं, जी? नर्स म्हणाली, मॅडम, मला तुमच्या भावाच्या तब्येतीबद्दल थोडं बोलायचं आहे. कृपया तुम्ही आमच्यासोबत चला. अंजलीला हे ऐकून मोठा धक्का बसला. तिच्या मनात विचार आला, का CMO, मुख्य वैद्यकीय अधिकारी माझ्याशी बोलणार आहेत? अंजलीनं परत विचारलं, खरंच सर माझ्याशी बोलणार आहेत का? नर्सने थोडंसं घाईत म्हणाली, हो, कृपया लवकर चला. अंजली अजूनही थोडी घाबरलेली होती. तिनं थरथरत्या आवाजात विचारलं, सर खरंच माझ्याशी बोलायला इच्छुक आहेत का? नर्सने फक्त एकच उत्तर दिलं, हो, चला आता. थोडंसं अंतर चालून दोघी CMOच्या ऑफिसपर्यंत पोहोचल्या. नर्स आत गेली आणि म्हणाली, सर, मी त्यांना घेऊन आले आहे, आत बोलावू का? तेव्हा ऑफिसचं दार पूर्णपणे बंद नव्हतं, म्हणून अंजलीनं आतून आवाज ऐकला. एक दमदार पण सौम्य आवाज म्हणाला, आत पाठव त्यांना. अंजलीनं दरवाजावर हलकं नॉक केलं. त्या जेंटल आवाजानं परत उत्तर दिलं, या आत. जेव्हा ती आत गेली तेव्हा तिनं पाहिलं की CMOच्या खुर्चीवर एक तरुण माणूस बसलेला होता. तो दिसायला खूपच देखणा, स्मार्ट आणि आकर्षक होता. त्याचं वय अंदाजे 25-26 वर्षाच्या दरम्यान असावं. त्यानं डोळ्यांवर स्टायलिश चष्मा घातला होता, जो त्याच्या नाकावर नीट टेकलेला होता. अंजलीच्या मनात आलं, CMO म्हणजे एखादा म्हातारा असेल, कदाचित 80-90 वर्षांचा, पण समोर तर एक अत्यंत देखणा आणि स्मार्ट तरुण होता.
अंजली थोडीशी गोंधळलेली आणि अस्वस्थ होत म्हणाली, हॅलो सर, आपण मला बोलावलं आहे का? तो सौम्य आवाजात म्हणाला, हॅलो मिस अंजली. हो, आपण आधी बसून घ्या, मग आपण शांतपणे बोलू. आता तिची नजर बाजूला बसलेल्या प्रिया नावाच्या मुलीवर गेली. अंजलीनं तिला किंचित संशयानं पाहिलं, पण प्रिया मात्र तिला खूपच रसपूर्वक आणि आपुलकीने पाहत होती. जरी अंजलीने आंघोळ केलेली नव्हती, फ्रेशही नव्हती, तरी ती आजही खूपच सुंदर दिसत होती. प्रियासुद्धा खूपच देखणी होती. तिचं वय फारसं जास्त किंवा कमी नव्हतं, पण जर ती आत्ता इतकी सुंदर असेल तर 18व्या वर्षी ती किती गोड दिसत असेल याचा अंदाजच लागत नव्हता. तो तरुण CMO हसून म्हणाला, मिस अंजली, तुम्ही आरामात बसा. तुम्ही मला अगदी यंग समजा. एक फ्रेंडप्रमाणे कॅज्युअली बोलू शकता. हे ऐकून अंजलीच्या चेहऱ्यावर थोडं हास्य आलं. ती थोडी रिलॅक्स झाली. तिनं खुर्ची ओढून घेतली आणि शांतपणे बसत म्हणाली, तुम्ही माझ्या भावाबद्दल काही बोलणार होतात ना? अंजली थोडी घाबरलेली होती. माझ्या भावाची तब्येत आता काहीशी सुधारली आहे का? प्रियानं कॉफीचा कप उचलला, एक मोठा घोट घेतला आणि शांतपणे म्हणाली, पहा, तुमच्या भावाची तब्येत खूपच गंभीर आहे. सर्व काही बदलून गेलं आहे. अंजलीचा चेहरा थोडा काळजीनं भरला. ती घाबरून म्हणाली, कशा प्रकारचे बदल? कृपया स्पष्ट सांगा. प्रिया थोड्या गंभीर स्वरात म्हणाली, त्याचं ऑपरेशन शक्य तितक्या लवकर करावं लागेल. तुम्ही त्याच्या उपचारासाठी सर्वात योग्य वेळ गमावली आहे. हे ऐकताच अंजलीच्या छातीत धस्स झालं. तिच्या आवाजात थरथर होती. त्याचा अर्थ काय? बेस्ट पिरियड गेला म्हणजे भविष्यात ऑपरेशन यशस्वी होणार नाही का? प्रिया थोडं शांतपणे म्हणाली, नाही, असं नाही. हे अशक्य नाही. पण ऑपरेशन यशस्वी होईलच याची खात्री देता येत नाही. आता आपल्याला एक उत्कृष्ट सर्जन शोधावा लागेल. हे ऐकून अंजलीनं डोळे घट्ट मिटले. मिठी आवळून ती म्हणाली, मी शोधेन. मी नक्की सर्वोत्तम सर्जन शोधेन. प्रिया पुढे म्हणाली, पण त्यासाठी तुम्हाला पैशांची व्यवस्था करावी लागेल. अंजली अजूनही विचारात होती. तेवढ्यात तिला एक आशेचा किरण जाणवला. तिनं झटकन विचारलं, एक मिनिट, तुम्ही म्हणालात की सर्वोत्तम सर्जन, म्हणजे तुम्हाला माहीत आहे का कोण आहे तो? प्रिया विश्वासानं हसून म्हणाली, हो, मला पूर्ण खात्री आहे त्याच्यावर, आणि जर तुम्ही इच्छित असाल तर तो हा ऑपरेशन सहज करेल. तो एक अत्यंत मोठा सर्जन आहे. मोठमोठ्या केसेस त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या आहेत. माझ्या मते या परिस्थितीत फक्त तोच एक योग्य पर्याय आहे. त्याच्या रुग्णांची रिकव्हरी रेट 20%पेक्षाही अधिक आहे, जी खूपच मोठी गोष्ट आहे. हे ऐकून अंजलीच्या मनात पुन्हा आशेचा एक नवा किरण जागा झाला. ती लगबगीने विचारते, मॅडम, ते डॉक्टर इथेच आहेत का? याच हॉस्पिटलमध्ये आहेत का? प्रिया म्हणाली, नाही, ते आता या क्षेत्रात काम करत नाहीत. खूप वर्षापूर्वीच त्यांनी ही फील्ड सोडून दिली आणि आता ते एक यशस्वी उद्योगपती झाले आहेत. म्हणूनच मी म्हणाले की ते कदाचित मदत करू शकणार नाहीत. हे ऐकून अंजलीच्या मनात उगम पावलेली आशा पुन्हा एकदा कोसळली. काही वर्षापूर्वी जर ते या क्षेत्रात होते तर कदाचित राहुलची सर्जरी त्यांच्याकडून झाली असती. पण आता ते वैद्यकीय क्षेत्रात आहेतच नाहीत. त्यामुळं 1% शक्यता होती, तीही नाहीशी झाली होती. राहुल तिच्यासाठी एकमेव आधार होता. अंजली त्याला कोणत्याही परिस्थितीत गमावू इच्छित नव्हती. त्याच्या उपचारासाठी तिला जे काही करावं लागेल ते ती नक्की करणार होती. अंजलीनं थोडी काळजी आणि विचार करून प्रियाला विचारलं, मॅडम, तुम्ही त्यांच्या संपर्काची काही माहिती देऊ शकता का? मी त्यांच्याशी स्वतः संपर्क साधू इच्छिते. हे ऐकून प्रियाच्या चेहऱ्यावर आनंदाची एक लाट उसळली, कारण ती जिथं पोहोचू इच्छित होती तिथं अंजली पोहोचली होती. थोडा वेळ विचार केल्याचा अभिनय करत काही क्षण शांत राहून प्रिया म्हणाली, ठीक आहे, मी तुम्हाला त्यांचा संपर्क देते आणि पत्तासुद्धा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही त्यांना हे सांगायचं नाही की मी तुम्हाला त्यांच्याजवळ पाठवलं आहे. ठीक आहे, अंजलीनं सरळ उत्तर दिलं.
काही वेळानं प्रियानं त्या माणसाच्या घराची सगळी माहिती अंजलीला दिली आणि त्यानंतर अंजली त्या पत्त्यावर पोहोचली. ती एका मोठ्या आणि भव्य बंगल्याच्या समोर पोहोचली होती. एका क्षणासाठी तिच्या मनात थोडा घाबरगुंडीचा भाव आला, पण राहुलच्या विचारांनीच तिनं धाडस केलं आणि ती घराच्या आत जाण्यास निघाली. ती आत गेली तेवढ्यात 2 महिला तिला अडवतात. त्या दोघीही खूप देखण्या आणि उच्चभ्रू वाटत होत्या. त्यांनी ब्रँडेड कपडे आणि दागिने घातले होते. त्यांच्या चेहऱ्यावर सुंदरसा मेकअप देखील होता, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक होती. त्यांना पाहून स्पष्ट वाटत होतं की त्या मोठ्या घराण्यातल्या असाव्यात. त्या दोघींनीही अंजलीला पाहिलं. जरी अंजलीनं कोणताही मेकअप केला नव्हता, तरीही तिचं सौंदर्य सहज उठून दिसत होतं. ते पाहून त्या दोघींना थोडीशी असूयाही वाटली. त्यातल्या एका महिलेनं विचारलं, मॅडम, तुम्हाला जर कोणाला भेटायचं असेल तर आधी रजिस्टर करावं लागेल. तुम्ही कोणाला शोधत आहात? अंजलीनं थोडं हिचकत उत्तर दिलं, मला प्रिया मॅडम सरांनी पाठवलं आहे. मी करण कपूर यांना भेटू शकते का? हे ऐकताच त्या दोन्ही महिलांनी एक खोल श्वास घेतला आणि अंजलीकडं अशा नजरेनं पाहिलं जणू काही ती त्यांची स्पर्धकच होती. त्या दोघी थोड्याशा असूयेनं तिच्याकडे एकटक पाहत होत्या. तू कोण आहेस, जी थेट चेअरमनला त्यांच्या नावानं हाक मारतेस? तुझ्याकडे अपॉइंटमेंट आहे का, की थेट इकडे आली आहेस? जर अपॉइंटमेंट असेल तरच त्यांना भेटू शकतेस. चेअरमन? हे ऐकताच अंजली क्षणभर स्तब्ध झाली. तिला कल्पनाही नव्हती की करण कपूर इतक्या मोठ्या पदावर असतील, पण ती हार मानणारी नव्हती. अंजलीनं प्रामाणिकपणे सांगितलं, नाही, माझ्याकडे अपॉइंटमेंट नाही आहे. हा, जर तुझ्याकडे अपॉइंटमेंटच नाही तर तू त्यांना भेटू शकत नाहीस. त्यांना भेटायचं असेल तर आधी अपॉइंटमेंट घे, मग ये. माहीत नाही चेअरमन सर कुणावर थोडं लक्ष काय देतात, सगळे त्यांच्या डोक्यावरच बसायला निघतात. तू पण सहज त्यांच्याजवळ जायचं स्वप्न पाहतेस का काय? अंजलीनं समजावत सांगितलं. प्लीज, असं काही नाही आहे. तुम्ही चुकीचं समजत आहात. मी फक्त. पण तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच एक बाई बोलली, जर तुझ्याकडे अपॉइंटमेंट नाही तर तू करण कपूर यांना भेटूच शकत नाहीस. अंजलीनं प्रामाणिकपणे सांगितलं की तिच्याकडे कोणतीही अपॉइंटमेंट नाही. तेव्हा ती स्त्री चिडून म्हणाली, जर तुझ्याकडे अपॉइंटमेंट नाही तर तू आमच्या चेअरमनना भेटू शकत नाहीस. हे ऐकताच अंजली गोंधळली. तिला काहीही करून करण कपूरला भेटायचं होतं, पण तिला कुठे माहीत होतं की करण कपूर इतके मोठे बिझनेसमॅन असतील की त्यांना भेटायला आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. अंजलीनं त्या दोघींना समजावण्याचा प्रयत्न केला. कृपया ऐका, मला त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, मला माहीत नाही, पण मी अशी मुलगी नाही. हा, तू तर फारच हट्टी दिसतेस. एकदा सांगितलं तरी समजत नाही का तुला? अपॉइंटमेंट नाही म्हणजे नाही. जा इथून. किती जाडसर कातडी आहे ग तुझी. ऐकायलाच तयार नाहीस. कृपया ऐका, तुम्ही चुकीचं समजताय. मी खरंच. अंजली वाक्य पूर्ण करत होती तेवढ्यात त्या महिलांपैकी एकानं तिचं वाक्य तोडत बोलली, माझी तुझ्या या फालतू बडबडीमध्ये अजिबात रस नाही. मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगते, चेअरमन सर कधीच कोणाला अपॉइंटमेंट शिवाय भेटत नाहीत. आता तू इथून जाऊ शकतेस. अंजली अजूनच घाबरली. तिला खरंच माहीत नव्हतं की करण कपूरला भेटणं इतकं कठीण असेल, पण त्यांना भेटणं तिच्यासाठी फारच आवश्यक होतं. म्हणून कुठलाही वाद न घालता ती रिसेप्शनजवळच्या एका बाकावर जाऊन शांत बसली आणि तिथेच थोडी विश्रांती घ्यायला लागली. कारण तिला वाटत होतं की करण कपूरच तिथं येणं आणि भेटणं हे तिच्या सगळ्या आशेचा शेवटचा किरण आहे. ती हार मानायला तयार नव्हती. हे पाहून त्या दोघींना ते सहन झालं नाही आणि त्यांनी तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली. त्यापैकी एक म्हणाली, किती जाड कातडी आहे हिची. हिला काय वाटतंय, चेअरमन करण कपूर हिला भेटतील? आजपर्यंत चेअरमन कधी कुठल्या मुलीमागे आकर्षित झाले नाहीत. ही थोडी सुंदर आहे म्हणून काय, तिला खरंच वाटतं की चेअरमन तिच्यावर लक्ष देतील? दुसरी महिला म्हणाली,
हो ग, तू अगदी बरोबर बोललीस. तिला स्पष्ट सांगितलंय की अपॉइंटमेंटशिवाय चेअरमनना भेटता येत नाही. पण तरीसुद्धा ही अजून इथेच बसली आहे. हिला काय वाटतंय की आपल्या सौंदर्यानं चेअरमन कपूर यांना भुरळ पाडेल? तेवढ्यात करण कपूरचे वैयक्तिक सहाय्यक नितीन काही कामासाठी जिन्यावरून खाली उतरत बाहेर जात होते. तेव्हा त्या दोघी महिलांनी त्यांना थांबवत आवाज दिला, सर, एक गरीब सदृश्य मुलगी आली आहे. ती म्हणते की तिला चेअरमन कपूर यांना भेटायचं आहे. पण आम्ही तिला स्पष्ट सांगितलं की कपूर सर अपॉइंटमेंटशिवाय कोणालाही भेटत नाहीत. तरी देखील ती इथेच बसून आहे. आम्हाला वाटते की यामुळे आमच्या कंपनीच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होऊ शकतो. तिला इथे बसून 2 तास झालेत. आम्हाला काहीही करावं लागेल तिला इथून जायला लावण्यासाठी. त्या दोघी महिला आता अंजलीकडे पाहत होत्या. त्यांना स्पष्ट दिसत होतं की अंजली खूप साधी आणि गरीब वाटते. तिचे कपडेही जुनाट होते. पण त्यांच्या मनात एक गोष्ट टोचत होती की ती मुलगी अगदी वेगळी दिसत होती. ती अतिशय सुंदर दिसत होती. ही गोष्ट पाहून दोघींच्या मनात अतीव असूया निर्माण झाली होती. त्यामुळेच त्यांना अंजली त्रासदायक वाटत होती की ही मुलगी करण कपूर यांना भेटण्यासाठी इतकी हट्टी का झाली आहे. तेवढ्यात नितीनची नजर अंजलीकडे गेली आणि त्याचे अक्षरशः होश उडाले. कारण ही तीच मुलगी होती जिला करण कपूर गेल्या कित्येक दिवसांपासून शोधत होते. अंजलीकडे बघताच नितीनच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्णपणे बदलले. तो अत्यंत आनंदित झाला. अखेर ती मुलगी इथे आली आहे. ती स्वतःहून करण सरांना भेटायला आली आहे असं त्याला मनातून वाटलं. तो लगेच फोनवर कुणाला तरी कॉल करून म्हणाला, सर, ती आपल्याला भेटायला आली आहे. कोण? मिस सिंघानिया. अंजली सिंघानिया. फोनवरून एक शांत, थोडासा थंड आणि गंभीर आवाज आला. हां. नितीन पुढे म्हणाला, हो सर, मी ऐकलंय की ती इथे 2-3 तासांपासून थांबली आहे. ती आपल्याला भेटायचं म्हणते. आपण तिला भेटाल का? करणसाठी एक मोठं सरप्राईज होतं. तो काही क्षण स्तब्ध झाला. पूर्णपणे सुन्न झाला होता. काही वेळ शांत राहून तो म्हणाला, ठीक आहे, तिला वर घेऊन ये. तर मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला या कथेचा नवीन भाग पाहायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा भाग अपलोड केल्याबरोबर आपल्याला पाहायला मिळेल. कथा कशी वाटते आहे ते कमेंट करून सांगा. आवडत असेल तर लाईक करा. धन्यवाद.